आजच्या चोरीवर उद्याची पोळी भाजणारे दोन चोर. आपण चोर आहोत, चोर. आणि चोरीत जे हाताला लागल ना ते आपण घ्यायचं असतं. आणि चोरी करायला डोकं मन शांत लागतं. या दोन कलंदरांना आसरा देणारी एक प्रियांका. हा फ्लॅट ना लई महागडा आहे. मस्त झाड आहेत ना. झाडवाला निसर्गाचा फ्लॅट महागडा असतो. तुम्ही लकी आहे, निसर्गात राहताय. ते तुमचं झाड आणि ते तुमचं झाड. आता कुठली नवी चोरी, कुठले नवे प्लॅन्स? एकदंत क्रिएशन सादर करीत आहे श्याम मनोहर लिखित आणि राजीव पाटील दिग्दर्शित प्रियांका आणि दोन चोर. मी ज्वेलरीचं दुकान फोडणार, 10 चेना गळ्यात घालणार आणि खेत येऊन तुझ्या त्या बाई पुढे नाचणार. भाऊ नको जाऊ, चुकलं माझं. सारी गावाकडे म्हातारी माणसं म्हणतात दुःखी माणसाकडे बघावं म्हणजे आपलं सुख जादा उठून दिसतं. सिनेमा या माध्यमाकडे मी वळल्यामुळे मी बऱ्याच काळ नाटक केलं नाही, पण नाटक करायचं असं एक सातत्याने डोक्यात होतं. आणि एक खूप चांगलं नाटक श्याम मनोहर यांचं वाचण्यात आलं आणि चंद्रकांत लोहकरे ते प्रोड्यूस करायला तयार होता. तर मला ही खूप चांगली संधी मिळाली हे नाटक करण्याची. गरिबांनी असला आनंद करू नये, गाण्याला असतो असला आनंद. मोठा खरा आनंद मिळवा, नाही तर दुःखी राहावं. म्हणजे प्रियंका आणि दोन चोर या नाटकाचा विषय असं जर आपण म्हटलं तर मी म्हणेल की काही वर्षांपूर्वी मी एक LGचा TV घेतो आणि काही वर्षानंतर LED बाजारामध्ये येतो आणि मला LGचा TV नकोसा होतो आणि मला LED घ्यावासा वाटतं. हे माझं नक्की काय होतं? आणि त्या एक LED मिळवण्यासाठी किंवा अशा तऱ्हेची मग तुमच्या घराची स्वप्न असतील, तुमच्या कारची स्वप्न असतील आणि अशा असंख्य स्वप्न असतील, हे सगळं कशावर बेस्ड आहे आणि ही विचारसरणी काय डेव्हलप होत चाललेली आहे आणि कुठे चाललेला आहे माणूस, असा कुठेतरी प्रवास या सगळ्या नाटकाचा आहे. ती बरवे बाई ना सारखी हात धुते का? कुणास ठाऊ, म्हणे स्वाईन फ्लू होऊ नये. तिच्याकडे पण डेटॉलच्या 10 वडे असतात. लोक काय काय घेतात ना विकत. विक्सची डबी सगळ्यांकडे असते. सगळ्यांचीच डोकी दुखतात. मी आठवड्याचं सामान भरले. आज मी लई आनंदी आहे. तुम्ही आठवडाभर तरी राहा. लेकरू एकटा लेकराकडे बघते. एकतर मुळात श्याम मनोहरांचं लेखन, राजीव पाटील त्याचं दिग्दर्शन करतो आहे, चंद्रकांत लोहकरे एक यशस्वी निर्माता या नाटकाचा निर्माता आहे आणि अत्यंत छान टीम आमची तयार झालेली आहे. कलाकार सगळे जे काय कलाकार राहुल म्हणा किंवा पूर्वा म्हणा खूप मनापासून काम करतोय आणि एक खूप छान वेगळा प्रयत्न नक्कीच आम्ही केलेला आहे आणि तो प्रेक्षकांना आवडेल. प्रियांका मॅडमला मंगळसूत्र द्यायचं, लगीना इतकं वाहून जायचं. अरे मंगळसूत्र तुझ्या कष्टाचं आहे, भारी 4 तोळायचं आहे, ते द्यायचं असलं मनात आणायचं नाही. चांगले विचार मनात आले की लई गोड वाटते. ते बरोबर आहे. बस चांगले विचार माणसाच्या मनात येतात, पण माणूस तसा कधी वागत नसतो. चांगले विचार मनात येऊ द्यायचं, गोड वाटू द्यायचं, पण तसं वागायचं नाही हे पक्क ध्यानात ठेवायचं, पण प्रॅक्टिकल राहायचं. प्रत्येकाला ते कुठेतरी आयडेंटिफाय होईल जगताना आणि ती जगताना सिच्युएशन पण आयडेंटिफाय होईल. त्यामुळं वेगळे पण त्याच्यामधलं हेच आहे की आपण जगताना काही गोष्टी विसरून जातो की या गोष्टी आपण करत असतो आणि जेव्हा ह्या अशा पद्धतीनं एक आरसा म्हणून जेव्हा समोर येतात तेव्हा आपल्याला त्या गोष्टींची जाणीव होते. तो मी म्हणेन की हा एक आरसा आहे. गायकवाड बाईंकडे ना मी दुपारी 4ला कामाला जायचे. गायकवाड बाई ना चुरमुऱ्याचा चिवडा खात असायचे तेव्हा आणि मधनं चहाचा गरम गरम घोट घेत राहायचे. चहा आणि चुरमुरी, चहा आणि चुरमुरी मला बी द्यायची. चुरमुरीच्या चिवड्याची ना तेव्हा मला लई चटक लागली होती. हो त्या सुरुदी बाईंकडे कोलम, बासमती, इंद्रायणी आणखी कसल्या नावाचा ना 5 प्रकारचा तांदूळ असतो. तो पुलावासाठी वेगळा तांदूळ, खिचडीसाठी वेगळा. तिला स्वतःला ना मोकळा भात लागतो तर तिच्या नवऱ्याला गिरगिटा. ती अल्लड आहे, ती हुशार आहे, तिला माहिती आहे नेमकं काय करायचं, आपल्याला काय हवंय, तिची जाणीव आहे तिला. आणि साधारण
आत्ताच्या या जीवनात जे काही घडतंय त्याची छोटंसं उदाहरण ती स्त्री म्हणून या नाटकातून व्यक्त करते. लई अडचणी. आठवड्याच्या सामानाचा पैसा कसं जुळणार? पहिल्या झटक्यात लक्षात आलं, नवऱ्याचं पिणं थोपवलं पाहिजे. पिण्यात वायफळ खर्च होतोय. आता पुरुष माणसाचं पिणं थोपवणं म्हणजे काही जोक असतो या? लई त्रास झाला. पण एक ठरवलं, पिऊ नको. असं काही नवऱ्याला म्हणायचं नाही. ही तिन्ही जी कॅरेक्टर्स आहेत ती लोकांशी खूप रिलेट करतात. त्यांना कुठेतरी त्यांना ते हे आपणच आहोत किंवा आपल्या चार घरांपैकी कुठला तरी एक माणूस असाच वागतो, त्याचे विचार असे असतात, त्याचा स्वभाव असा असतो, त्याचा हव्यास असा असतो. ही गोष्ट मला खूप आवडली होती. त्याच्यामुळे मी म्हटलं की हे नाटक व्यावसायिकला करावं आणि ते नाटक चांगलं आहे म्हणूनच मी ते व्यावसायिकला केलेलं आहे. माझ्या बाळाचा पतंग आहे हलका. बुकी करे फेकला नालाय. चालतंय वा तुम्ही जा, आवरा तुमचं सामान. ही घ्या तुमची बाटली आणि तुमचे आजच्या दिवसाच्या भाड्याचे पैसे. लगी घर खाली करायचा. हलकट. हळूहळू रंगत जाणारा हा प्रयोग हळूवार चिमटे काढत प्रेक्षकांना अंतर्मुख करतो. तुमच्या आमच्या जगण्यातली ही अनोखी चोरी तुम्ही आवर्जून पहा.